किचाळते काय गो, एवढी किचाळते काय गो. करणे उठवणे बिझनेस नावा, करणे उठवणे बिझनेस नावा, करतो विश्वास भगत हुआ. करणे उठवणे बिझनेस नावा, करतो विश्वास भगत हुआ. माझा शब्द चोरतात चोर आहेत हे सगळं. हे भांडी लावून झाले काय ए बाब्या, गप्पा नंतर मारा, भांडी झाली लावून. वय झालं झालं झालं. मी आपला बोलत होता अश्विनी ताई दवंडे 200 रुपये माझ्या पैसा पैसा झालं. अजून काय माझे चंद्रकांत धोपट माऊली या ठिकाणी आले आहेत, आमचे समाजकृती मंडळाचे आमचे आदरणीय आणि धोपटांचं आमचं पावकी हे जरा इकडे. आज पहिल्यांदा 18-12 झाल्या, 15 अर्धा तास पहिल्यांदाच वारीला भेटलं मंडळ आय लव्ह यू. आत्मबाच्या लेकराने एवढं यशस्वी आहे, एवढ्या बारा झाले हा ह्याच्यातच माझ्या 15-12 झाल्या. 6 मिनिटं 7 मिनिटं ह्यांना बोलायचं का आणि काय काय, पण तरी पण जावं लागलं. हा माझा शिष्य काल येत्या 15 तारखेला गुरु गणपती घराण्यातले शाहीर आमचे विनोद फटकरे बुवा यांच्यासोबत बारी असणार आहे स्वातंत्र्य दिनाला. पहिली बारी पहिला शिष्य माझा जनार्दन नासरे खेड पन्हाळजे गावचा. मंडळी आज त्याचा वाढदिवस होता, मी कधी कुणाला सांगत नाही, पण माझ्या लेखासाठी एकदा आशीर्वाद द्या. अब्दुल करणे एक आशीर्वाद असू देत त्याच्या आणि एक टाळ्या वगैरे. हॅपी बर्थडे टू तर काय 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 बोललं मला हा म्हणतात वाढ वडिलांनी म्हणतात लोक कला केली. माझं शब्द चोरतात चोर आहेत हे सगळं. एक आत्मानू हे सगळं चोर, माझं सगळं हे डॅमेज, हे सगळं माझ्याच गोष्टी मलाच ऐकून दाखवतात शैली. मला म्हणतात वाढ वडिलांनी म्हणतात नमाना केलं, लग्नाची गाणी केली काय हो, हे केली काय हो. देवाची शपथ घेऊन सांगायचं तुम्ही लग्नाचे गाणं नाही बोललो, बारीक लग्नाचं गाणं नाही बोललो. हे खोटार नाहीत, हसून हसून बोलून दाखवतात. त्यांना वाटलं पचणार नाही, आपण पचवून दाखवलेलं आहे. अरे पचवून दाखवलंय. 18 पैकी 10 गण यशस्वी विषय काय. आणि त्याप्रमाणे इथं आया बहिणी समोर असून आता रात्रीच्या आता 10:30 पावणे 11 व्हायला आलेले आहे. लोक तिकडं दिव्याला जाणार, डोंबोलला जाणार, कल्याणला जाणार, विराला जाणार, आणि तरी पण माझ्या आया बहिणी अजूनपर्यंत आहेत. ती शब्दाची गोडी आहे. मी एकट्याला क्रेडिट नाही घेत, तुम्हाला पण जातो. एक शब्द कमराच्या खाली न गाता, एक कुठला डबल रेंजचा न गाता पण पब्लिक थांबू शकतं हे दाखवून दिलेलं विकास लांबरे. आणि शक्यतो काय खायची गोष्ट आहे, बरं हे नाही कोणाला दिसत. आमच्या फेऱ्या आम्ही सुद्धा मास्कर सोबत आम्ही जे जातो मंत्रालयात आणि या कलगीतुरासाठी काय पडद्या मागून करतो हे नाही दिसत कोणाला. हे एवढं प्रश्नाची उत्तरं खोलली हे नाही कोणाला दिसली. कलगीतुराच्या इतिहासामध्ये 27 बारी या थिएटर लागलं हे कोणाला नाही दिसलं. फक्त सफेद कपडा असला की इतर पेनाचा डाग पडतो. डाग आहे रे, अरे पण बाजूचं चांगलं हे पण बघ ना, डागच काय कुठे देखताय तुम्ही. आमच्याकडे अशी पद्धत. महाभारतात युद्ध नंतर झालं, कुरुक्षेत्रात नंतर झालं. आधी आतून कपटी व्हावं म्हणजे कशी, ह्याच्याकडे ह्या नजर माझ्याकडे काय, 21 इंच टीव्ही ह्याच्याकडे कशी काय, माझ्याकडे कशी काय, ह्याच्याकडे 2 एकर जमीन माझ्याकडे कशी नाही, ह्याची गाय 3 लिटर दूध येते माझी गाय भाकड कशी काय. ही जी जळलेली वृत्ती आहे ना आपली सगळ्यांची. अहो ऐका ना, हे समाजकृतीचा भाग आहे, नुसतं नमन करू काय, ऐका ना, ऐकते ना म्हणून. तर त्याचा हा भाग म्हणून म्हणतात काय, बोकडाचा भाग घेतो भाऊ लगेच. आपण कोणाची उदाहरण घेतो असं महादेव मोठा जाती त्याची अर्धांगीन पार्वती. हा बोललं बोकड आणायचा, मग माझी कारभारी नाही. आता उठलो एवढं काम करते, एवढं सगळं करते, तर जरा बरकत आहे नको, जरा घटके दिसाय नको, म्हणून म्हशीचं दूध आलं. म्हशीचं दूध हवं हे पोरांनो ऐका काय म्हणतो ऐका. नको करू न घेऊ तू हस हे मेरी बायको भेंडी तू किचाळते काय गो, एवढी किचाळते काय गो. एवढं असं
खायचं गॅस म्हणतात घेतलेलं एवढं जवळ कशा एवढा जवळ डॅमेज नको करू न घेऊ तू हस ये बाजूला माझ्या तू बस हे माझे चमचम देवा नको करू न घेऊ तू हस ये बाजूला माझ्या तू बस तुझ्यासाठी भारी खासन आणतो खेळातली ही बस तुझ्यासाठी भारी खासन आणतो खेळातली ही बस नको करू न घेऊ तू हस नको करू न घेऊ तू हस बाजूला माझ्या बस नको करू न घेऊ तू हस बाजूला माझ्या बस तुझ्यासाठी या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे बुवाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर विनोद चांदे माऊली या 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांच्या आशीर्वाद आलेले आहे. तर शाहीर आज देखील तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिले शब्दावर सांगतो की त्याचं उत्तर तुमचं चुकीचं आहे. तुम्ही प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या शाहिरांकडून जर प्रश्न फुटला तर मला प्रचंड आनंद होईल. त्याच्यामुळे शाहीर हा जो कार्यक्रम आहे हे तर पहिलंच वाटतं की शैक्षणिक कार्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व जो आमचा म्हणजे तुमचा आमचा वडील जो दादा जरा शांत बसा तुम्ही मला शिकवायला जाऊ नका ना माऊली. बाकीचे आयोजक ते येडे आहेत काय एखादं गाणं घ्यायच्या आधी काहीतरी बोलावं लागतं ऐकून घ्यायचं. तर जो वाडवडील आहे जो आपल्याला शिकवतो आणि ह्या शिक्षणासाठी हा जो वाटतो असेल गावावरून माणसं आलेली आहेत खर्च करून आणि म्हणून सांगतो शिक्षणासारखं दुसरं वाघिणीचं दूध कुठलं नाही. म्हणून काय म्हणतोय लेकीनो काय सांगतोय ठेवा ध्यानात गेला जन्म बापाचा रानात तुमचं भविष्य पुस्तकी पाहतात गेला जन्म बापाचा रानात तुमचं भविष्य पुस्तकी पाहतात काय सांगतोय ठेवा ध्यानात आदेश भरवे यांचा खूप वाटतं होता की त्याने AI वरती गाणं लिहिलंय ते बुवा म्हणे घ्या एक मुखडा घेतोय आणि ती कन्या पण आली आहे. नवीन तंत्रज्ञान आलं की लोकांचं म्हणणं असतं की बेरोजगारी येते पण आपण वेगळ्या पद्धतीने पण घेऊ शकतो. कॉम्प्युटर आलं त्याच्यामुळे काय नोकऱ्या सगळ्यात नाही गेल्या. कॉम्प्युटर ऑपरेटर पण माणसंच लागली मग त्याला प्रिंटर आला त्याला पण रोजगार मिळाला. बाकीच्या गोष्टी आहेत. त्यांचं गाणं आहे छान आहे चाल हेच आहे देव निघाला तेवढा तो म्हणला AIच्या जमान्यात रूप लावताना हा क्षण पारण पिटतय वो पाऊला देव निघाला देवळा तोंडाने बसलं पालखी मध्ये जाऊन हे चालय AIच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी AIच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी हीच विनवणी सरकार रोजगार द्यावे एकच हमी हीच विनवणी सरकार रोजगार द्यावे एकच हमी हीच सरकार रोजगार द्यावे हीच विनवणी सरकार रोजगार द्यावे एकच हमी AIच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी AIच्या जमान्यात नोकरी धंदे झालेत कमी
आहे अश्विनी दवंडेताई. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोस मैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणीला तुला अनवाणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी. आमच्या खायचे वांदे होते तुमचे आमचे सगळ्यांचे जे 35-40-45 वयातले आम्ही आहेत सगळे. आम्ही आलो मावशीकडे राहिलो आकाकडे राहिलो काकोकडे राहिलो आणि इथून आम्ही तो संसार केला आणि आज आम्ही एसी हॉलमध्ये बसलो. आणि म्हणून बांधिला मखर कामिटाची व्यान गेलं सालची चादर बांधली नव्यान काकडीची बूड घेऊन तुझ्या पूड रान फुलांची भेट दिली भात व्यान भात हार काच ठेविला निवेद भात हार काच ठेविला निवेद हात तुला जोडून गणा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी. हे पुढचं गाणं गाणीच घ्यायचं गाणी वेळ पण आहे. मैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या मार्फत आयोजित लवकरच आम्हा दोन्ही शहरांचा सामना आयोजित करण्यात येत आहे. अध्यक्ष दीपेश शेडगे माऊली, सेक्रेटरी शैलेश शिवगण आणि खजिनदार अविनाश खोत्रे माऊली, सहखजिनदार कल्पेश भोवन, समाजकार्य व शैक्षणिक कार्य यांना अनाथ आश्रम वृद्धाश्रम मदत धन्यवाद. आणि मंडळी आज तुम्ही सगळे लेखक इथं आलात मान्य पण अर्ध्या घराला काय लागली आहे. मग हे धनी अंतोबा हे माझ्या सगळ्या ग्रामदेवतानो हे माझ्या धनी परशुरामा एक दिवस पुन्हा माझं कोकण आहे तसंच भरावं. याप्रमाणे गणपतीच्या दिवसात 5 दिवसात भरतं शिमग्याला भरतं तसं 12 महिने बसावं. मी काय म्हणतो मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी मुलाबाळाने गजबजलेला मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी मुलाबाळाने गजबजलेला गाव होत माझं त्यावेळी काय आली आता ही पाळी विकास लांबोरेने जेवढी समाज प्रबोधाची गाणी दिली आहे त्याचं कौतुक अनेक लोकांनी केलेलं आहे. काही लोकांना त्रास होतो राजेश बुवा काही लोकांना त्रास होतो म्हणून ह्याच्या कौलावर विश्वास ठेवायचा ह्याच्या पालखीच्या खांद्यावर विश्वास ठेवायचा ह्याच्या पालखीच्या खुराला विश्वास ठेवायचा ह्याच्या रूपावर विश्वास ठेवायचा यानं उजवा कौल दिला का विश्वास ठेवायचा भक्ताव अजिबात नाही. म्हणून म्हणतोय अरे खोटा बोल सगळ्यात नाही जसं वैद्य होतं पहिलं आरोग्यशास्त्रावर सांगायचे त्याच्यानंतर काय अनेक डुप्लिकेट झाले. ओरिजिनल जे होते ते त्यांच्यासोबत ती बुद्धिमत्ता घेऊन गेले ज्ञान घेऊन गेले कारण वैद्य पहिले सांगायचे नाही लिहून ठेवायचे नाही ते फक्त कानात एखादा मंत्र द्यायचा. काय म्हणतो मागतोय उजवा देतोय डावा उलट्या पिसाचा कोंबडी कावा उलट्या पिसाचा कोंबडी कावा करणे उठवणे बिझनेस नवा करणे उठवणे बिझनेस नवा करतो इतवास भगत हुआ करणे उठवणे बिझनेस नवा करतो इतवास भगत हुआ
शिरवणकर माऊली गोंडोली सुतारवाडी 250 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे चंद्रकांत मोरे माऊली यांसकडून हे छोट्या बाबूसाठी 200 रुपये चंद्रकांत मोरे प्रकाश चिटके माऊली 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद धन्यवाद. तर हे जसं गाव एकापासून 21 झालेत 5 25 झालेत एवढ्या सगळ्या वाड्या आमच्या गोंडोलीत एवढ्या सगळ्या समाजातल्या कुणबी असतील सुतार असतील गुरव असतील जेवढं 18 पगड जाती एकत्र नांदतायत याच्या छत्रछायेखाली. म्हणून तुम्हाला सांगतो एवढं यशस्वी अजून केलं तुम्ही आला एखादा आंब्यात एखादा नासका असतो त्याच्यासाठी लक्ष द्यायचं नाही. एकच गट्टी कायम ठेवा त्याच्या चरणाच्या पालखीचा भोई राहावा. रवी साळी माऊली धन्यवाद 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणून ते गाणं म्हणतोय म्हणून काय म्हणतोय हाताच्या बोटावर वंगाळ माणसा इकडे बघा हाताच्या बोटावर वंगाळ माणसा जो करती कंदाल भावकीचा एकच कोणतरी याच्यासारखा असतो आणून टोपीत पैसे ठेवतो आणि लगेच म्हणतात नंतर म्हणतात भक्तान करणी गेला. हाताच्या बोटावर वंगाळ माणसा करती कंदाल भावकीचा लय कंदाल भावकीचा लय कंदाल भावकीचा रप्याटलय विषय गावकीचा लय कंदाल भावकीचा रप्याटलय विषय गावकीचा हाताच्या बोटावर वंगाळ माणसा हाताच्या बोटावर वंगाळ माणसा कंदाल भावकीचा लय कंदाल भावकीचा विषय गावकीचा लय कंदाल भावकीचा ज्यांना कुणाला सगळ्यांना म्हाताऱ्यांना कुटारण्यांना नाचायला असेल आरतीला नाचायला या त्याच्या आधी योगेश दादा कदम होते गाणं म्हणतो दिले नेतृत्व रामदास भाई बाबांनी दिले नेतृत्व तुम्हाला रामदास भाई बाबांनी लाखो बिलाव केले राज्य योगेश कदम साहेबांनी लाखो बिलाव केले राज्य योगेश कदम साहेबांनी लाखो बिलाव केले राज्य योगेश कदम साहेबांनी लाखो बिलाव केले राज्य योगेश कदम साहेबांनी. सीमा सुनील तिला पावली याचकडून छोट्या कलाकाराला 200 रुपये पारितोषिक धन्यवाद. राजश्री कमवा आरतीला यावा माझी चमचमती बाई खडातली परानो ज्यांना नाचायचं असेल नाचायला फक्त पायातली चप्पल काढून या आपण आरती करूया. उंदरावरी निर्विकारी सुंदर काळाची